काय बनायचे? केले का तू? गुलाबजाम. गुलाबजामुन. कशासाठी? जामुन. कशासाठी? सेकंड अॅनिव्हर्सरी आहे ना आपली म्हणून. कोणाला द्यायचे? मला. हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू द चॅनल. जसं तुम्ही बघितलं की आज आमची सेकंड ॲनिव्हर्सरी होती आणि रात्रीचे 11:30 वाजता आमचा एक गुलाबजामुन बनवण्याचा प्रयत्न चाललेला होता. तसं तर मी तरी कधी गुलाबजामुन बनवले नाही आणि मला ते खूप बोरिंग काम वाटतं खरं तर. पण पीठ आणून ठेवलेलं बरेच दिवस झाले होते, म्हटलं मग आज आपण बनवून घेऊया आणि त्यासाठीच मग ही सगळी प्रिपरेशन करायला सुरुवात केली होती. रेडीमेड आणलेलं पीठ होतं, त्याच्यामध्ये दूध टाकून मळून वगैरे घेतलं. खूप मोठं काही सेलिब्रेशन नव्हतं म्हणून आम्ही छोटंसंच रात्रीच्या रात्रीच करून घेतलं होतं सेलिब्रेशन. आणि हे गुलाबजामुन बनवण्यामागे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचाच हात जास्त आहे. लग्नाला 2 वर्ष कंप्लीट झाली. खरं तर ही 2 वर्ष कधी संपली हे काहीच कळून आलं नाही, एवढे फास्ट दिवस गेले. लग्नानंतर एकमेकांना समजून घेणं, ऑफिसची कामं, त्यात घरातली कामं, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडासा टास्कच असतो. पण या सगळ्या गोष्टी एकमेकांनी मिळून मॅनेज केल्या ना तर काही जास्त वाटत नाही. आणि आता तर आमच्यासाठी एक नवीन टास्क पण ॲड होणार आहे, ज्या टास्कसाठी आम्ही दोघे पण खूप जास्त एक्सायटेड आहोत. पण मला माहिती आहे की हा टास्क अजिबातच सोपा नसणार आहे. पण आयुष्यातला कुठलाच टास्क हा एकदम सोपा नसतो आणि जर तो सोपा असेल तर टास्क नसतो. म्हणूनच कुठलाही टास्क किंवा कुठलाही प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेम म्हणून ट्रीट न करता त्याला एक जर्नी म्हणून ट्रीट केलं तर आपण आयुष्यामध्ये हॅपी राहू असं मला वाटते. आणि त्या प्रॉब्लेमसोबत टास्कसोबत नवीन नवीन गोष्टी शिकत राहून आपल्या आयुष्याला आपण एक्सप्लोर. तर इथे बोलता बोलता पाक करत ठेवलेला आहे आणि गुलाबजामुनसाठीचे गोळे मी इथे बनवून घेते. जसं तुम्हाला आधी म्हटलं, हे मेन काम आहे जे मला फार बोरिंग वाटतं. पण आता ठरवलंच आहे गुलाबजामुन बनवायचे, तर मग हे सगळे जे बोरिंग काम आहे ते आपल्याला करणं भागच आहे. मी कोकणातली आहे आणि माझा नवरा पुण्यातला आहे. सो ज्यावेळी पुणे आणि कोकण असा संगम होतो, डिफरन्सेस खूप जास्त असतात. जेवणामध्ये, सण सेलिब्रेट करण्यामध्ये, राहण्यामध्ये, बोलण्यामध्ये भरपूर सारे डिफरन्सेस असतात. पण हो, मी ऑलरेडी पुण्यामध्ये राहिलेले होते बॅचलरमध्ये जॉबसाठी. सो त्यामुळे कदाचित मला त्याचा फायदा थोडासा झालेला आहे. अप्लाय केली मला, मी एकटीने खरं बोलण्याची जी कला आहे ना ती फक्त बायकांनाच येते, बायकांना येत नाही. मग बघून नाही झालं तर इथे घेऊ काय? कसं इथून घ्यायचं? असं कसं घ्यायचं? इथे घे आणि जवळ थांब, असं क्रॉस थांब, नाही तर आपण दिसणार नाही. अरे तसं नाही, असं जवळ थांब तू. हां, आणि मागे घे आणि तिला जवळ थांबत थांबायला. नंतर काय करायचं ते तसं करायचं. नाही पण तू राहू दे ना, कशात राहू दे, दुसरं या घेऊ आपण. कसं करायला लागेल म्हणतो तरी काढून. पहिल्यांदा खाली जायचं. घे पहिल्यापासून. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आज 6 तारीख आहे आणि आज आमच्या लग्नाचा बड्डे आहे, म्हणजे वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. मला तर सुट्टी आहे, पण माझ्या अहोंना सुट्टी नाही आहे आणि त्यांनी घेतली पण नाही, कारण की आमचा असं काही विशेष प्लॅन नाही आहे ज्यासाठी त्यांनी सुट्टी घ्यावी. सो आत्ता मी पोहे एन्जॉय करते आहे. आज अंगारकी आहे खरं तर, बट मी ती नाही पकडली बिकॉज मला खाणं गरजेचं आहे रादर दॅन उपवास. सो यावेळी अंगारकी माझी स्किप झालेली आहे. तसं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन संध्यारात्री केलं 12 वाजता दोघांच्यातच. वेळ झाली आहे डिनरच्या तयारी करण्याची, डिनर बनवण्याची. तर डिनरमध्ये आज तोंडलीची भाजी आणि मसूर राईस बनवायचा आहे. लेट्स गो इन टू द किचन.
डिनरमध्ये आज तोंडलीची भाजी, मसूर राईस आणि भाकरी असा बेत होता. त्याचीच इथे तयारी चालली. एकदम सिंपल पद्धतीने तोंडलीची भाजी मसाला टाकून मी बनवणार आहे. मसाला म्हणजे तिखट टाकून बनवणार आहे. तर मी इथे माझ्या डिनरची तयारी करते आणि व्हिडिओ संपवते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि तुम्हाला जर काही लाँग व्हिडिओसाठी माझ्यासाठी सजेशन्स असतील तर प्लीज तुम्ही सजेस्ट करा आणि कमेंटमध्ये कळवा. सो काळजी घ्या अँड बाय बाय.